महाराष्ट्राचे 6व्यांदा उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार त्यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा वारंवार बोलून दाखवत असतात। महाराष्ट्राच्या 65व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं त्यांच्याच पक्षानं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात देखील त्यांनी ही सल बोलून दाखवली आहे। मग अजित पवारांच्या विरोधकांना आता आयता मुद्दा मिळालाय। पाहूयात नेमकं काय घडलंय। उद्याच्याला या महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली पाहिजे। आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। अजित पवारांच्या मनातलं हे दुःख आज पुन्हा एकदा बाहेर आलं। कदाचित पुढची 5 वर्ष ही संधी मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आल्यानं अजित पवारांनी हे विधान केलं। पण अजित पवारांच्या या विधानानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांना मात्र त्यामुळे आयतं कोलीत मिळालं। राऊतांनी अजित पवारांवर चांगलंच तोंडसुख घेतलं। मी नेहमी सांगतो, छगन भुजबळ जर शिवसेनेमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, बरोबर। नारायण राणे अजून काही काळ थांबले असते तर पुन्हा मुख्यमंत्री शिवसेनेतूनच झाले असते। मनोज जोशी झाले ना, पक्षाबरोबर राहिले निष्ठेने। भारतीय जनता पक्षाबरोबर राहिलेले जे मित्र, एकनाथ शिंदे परत मुख्यमंत्री होणार नाही आणि अजित पवार सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाही। जर हे दोन्ही पक्ष भाजपात विलीन झाले तर ते भारतीय जनता पक्षाचे म्हणून मुख्यमंत्री कदाचित भविष्यात होतील, हे त्यांना स्वतः अमित शहाने सांगितलेलं आहे। मी लिहिलंय सामना। सोनिया गांधींच्या परदेशी असल्याच्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेसला रामराम ठोकला। त्यानंतर झालेल्या प्रत्येक लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसची आघाडी केली। पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजेच 1999च्या निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जास्त जागा होत्या, त्यामुळे मुख्यमंत्रीपद विलासराव देशमुखांना मिळालं। 2004च्या निवडणुकीत मात्र चित्र बदललं। राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसपेक्षा जास्त जागा मिळाल्या। ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री होणं अपेक्षित होतं, पण शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेससाठी सोडलं आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे घेतली। 2009च्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा मिळाल्या। अजित पवारांच्या राजकारणाला जे ग्रहण लागलंय ते आजपर्यंत सुटलेलं नाही। अजित पवार यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा या घटनेचा उल्लेख केलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद न घेतल्यामुळे पक्षाचं मोठं नुकसान झाले असल्याचं मत प्रदर्शन केलं आहे। खरं तर शरद पवार यांनी सुद्धा त्या घटनेसंदर्भात वेळोवेळी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांचं म्हणणं असं होतं की तो जो निर्णय होता तो पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एकत्रित बसून घेतलेला निर्णय होता। यापेक्षा अजित पवार त्या संदर्भात बोलायला तयार नाहीत, पण अजित पवार मात्र ती पक्षाची मोठी चूक असल्याचं सांगतात। ते असंही सांगतात की त्यावेळी मुख्यमंत्रीपदावर माझा क्लेम नव्हता। खरं तर प्रदेशाध्यक्ष असलेले आर पाटील असतील, ज्येष्ठ नेते असले छगन भुजबळ असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील, ही मंडळी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होती। पण पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं आणि पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था निश्चितच जी आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगली झाली असती, परंतु पक्ष नेतृत्वाने ती मोठी चूक केलेली आहे। राजकारणात संधी मिळणं दुरापास्त असतं, तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं असतं। अजित पवारांच्या बाबतीत ते योग्य वेळी योग्य ठिकाणी होतं, पण संधीच मिळाली नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये। असा योग माझ्या आयुष्यातला मी 2-3 वेळा गेला आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये काँग्रेस आमच्या जर थोडंसं पुढे गेली आणि एकत्र आल्यानंतर काँग्रेसचे लोक जास्त निवडून आले होते, त्यामुळे ती संधी विलासरावांना मिळाली। आमचे निवडून आले सुद्धा मला मिळाले, पण तर ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात असं नाही। आता सगळ्यांनी इच्छा धरायला काही हरकत नाही, शुभेच्छा द्यायला आपली काय हरकत आहे। अजित पवारांनी पण पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बोलून दाखवली। अरे का कारण आहे, तेव्हा राजकारणामध्ये जो येतो तो अशी अपेक्षा घेऊनच येतो। हे सरकार आल्याच्या नंतर पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली जसं सर्वाधिक अर्थसंकल्प अजितदादाने मांडला, तसं सर्वाधिक उपमुख्यमंत्र्यांच्या सुद्धा शपथ अजितदादांनीच घेतलेली आहे। पुढची शपथ घेण्याची अपेक्षा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे। आख्यापेक्षा नाही, स्वप्नही आहे। ते प्रत्यक्षात कृतीमध्ये उतरायचं असेल तर आजच्यासारखे असंख्य प्रवेश
हे आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. आता ज्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे त्याला शुभेच्छा द्यायला काय, शेवटी राजकारण हे खुल्या मनानं करायचं असतं. त्यामुळं त्यांना या आता 5 वर्ष तर आमचा कोणाचा विषय नाही. या 5 वर्षात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत. त्या तिघातल्या याच्यात संधी त्यांना मिळाली तर त्याचा आनंद आमच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले म्हणून आम्हाला होणारच, का नाही होणार. जयंत पाटलांनी म्हटलं ते खरं आहे. अजित पवारांकडे पुढची 5 वर्ष मुख्यमंत्री होण्याची संधी मिळणं जवळपास नाही हे निश्चित आहे. पण त्यापुढेही त्यांना जर महत्वाकांक्षा पूर्ण करायची असेल तर पक्षावरची पकड आणखी मजबूत करावी लागणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.